किंवा थेट ग्राहकांना विक्री किंवा सोशल मीडियाचा यूज करून तुम्ही शेळ्या वगैरे विकू शकतात. तर चला आता सर्वात महत्त्वाची गोष्ट बघूयात, उत्पन्न. तर एका शेळीपासून वर्षाला कमीत कमी 2 ते 3 पिल्ले मिळतात. तसेच 20 शेळ्यापासून 40 ते 50 पिल्ले मिळू शकतात. जर प्रति पिल्लू आपण एक 3,000 ते 6,000 किंवा आताच्या सिच्युएशननुसार 9-10 हजार रुपये पकडलं तर वार्षिक उत्पन्न हे कमीत कमी 2 लाख ते 5 लाखाच्या ह्याच्यामध्ये जातं. तर नफा जर बघितला तर योग्य व्यवस्थापन केल्यास पहिल्या वर्षानंतर 40% ते 60% नफा मिळू शकतो खर्च जाऊनही. महत्त्वाची टिप्स जर ह्याच्यामध्ये असेल तर ती की कमी संख्येपासून तुम्ही सुरुवात करा. स्वतःचा चारा तयार करा घरच्या घरी. कमी खर्चामध्ये तयार झाला पाहिजे विकत आणण्यापेक्षा. सरकारी योजना व सबसिडीचा फायदा घ्या. प्रशिक्षण घेऊनच व्यवसाय सुरू करा. तर याच्यावर निष्कर्ष आपला असा निघाला की शेळीपालन हा शाश्वत व फायदेशीर व्यवसाय आहे. योग्य नियोजन, खर्च नियंत्रण आणि बाजारपेठेचा अभ्यास केल्यास कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळवता येतो. तर चला मित्रांनो, आता आपण लहान पिल्लांची काळजी बघूयात. ज्यावेळेस शेळीला लहान पिल्ले किंवा करडे होतात त्यावेळेस त्यांची अशा प्रकारे काळजी घ्यावी. जसं की लहान पिल्लांची काळजी. तर करडांचे जे काही संगोपन असते ते काळजी घेताना खालील पॉईंट्स लक्षात ठेवावे. नवीन जन्मलेल्या करडाला 1 तासाच्या आत चीक पाजावा. करडांना दिवसातून 2दा त्यांच्या वजनाच्या 10% दूध द्यावे. करडे 10 ते 12 दिवसांचे असतानाच त्यांना हिरवा व कोरडा चारा देण्यास सुरुवात करावी. करडे आईपासून 2 ते 3 महिन्यानंतर वेगळी करावीत. मांसासाठीच्या बोकडांचे कशीकरण करावे. त्यासाठी त्यांची वाढ चांगली होते, मांस लवकर तयार होते व कातडी मऊ होऊन कातडीचा दर्जा सुधारतो. तसेच आपण दुसरे हे बघूयात की ब्रीडरसाठी नराची निवड व काळजी. ब्रीडर नर निवडताना तो जुळा किंवा तिळा जन्मलेला तसेच तो वजनदार असावा. पैदाशीसाठी नराची निवड करताना तो दुसऱ्या कळपातील असावा. नर चपळ बांधेसूद व शुद्ध पैदाशीचा व अंडकोशात दोन्हीही अंडगृत्य असाव्यात. 1 ते 2 वर्षाच्या अंतराने ब्रीडर नर बदलावा. पैदाशीच्या काळात नरांना जादा खुराक द्यावा. नरांना सतत शेळ्यामध्ये ठेवू नये. एक बोकड साधारणपणे 25 ते 30 शेळ्यांमध्ये ठेवावे. तर ही माहिती खूप गरजेची आहे. नमस्कार मित्रांनो, तर आपण शेळीपालन प्लॅनिंग व खर्च याबद्दल संपूर्ण माहिती घेणार. तर शेळीपालन हा कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा व्यवसाय आहे. ग्रामीण भागात तसेच लहान शेतकऱ्यांसाठी हा एक उत्तम उत्पन्नाचा पर्याय ठरतो. योग्य प्लॅनिंग, व्यवस्थापन आणि बाजारपेठ लक्षात घेऊन शेळीपालन केल्यास चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. तर सर्वात महत्त्वाचे शेळीपालनाचे नियोजन आहे, त्यालाच प्लॅनिंग म्हणूयात आपण. तर सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे योग्य जातीची निवड. शेळीपालन सुरू करताना जातीची निवड खूप महत्त्वाची असते. शेळीपालनच्या वेगवेगळ्या जाती आहेत. उस्मानाबादी, संगमनेरी, बिटल, सिरोही. महाराष्ट्रात प्रामुख्याने उस्मानाबादी शेळ्या सर्वाधिक लोकप्रिय आहेत, कारण त्या कमी खर्चात चांगली उत्पन्न देतात. परंतु हल्ली आजकाल हा ट्रेंड चाललेला आहे की बिटल बोकडांनी उस्मानाबादी शेळी आणि उस्मानाबादी बिटल क्रॉस शेळीपालनकडेही खूप जास्त लोकांचा कल आहे. कारण बिटल बोकडामुळे खूप फास्ट वजन वाढते आणि मार्केटमध्ये खूप जास्त डिमांड किंवा किंमत आहे. दुसरं महत्त्वाचं प्लॅनिंगमधील पार्ट म्हणजेच शेळी शेड गोठा व्यवस्थापन. तर शेळी शेड किंवा गोठा व्यवस्थापन करताना खालील प्रामुख्याने गोष्टीची काळजी घ्यावी. तेथे कोरडी व उंच जागा असावी. तसेच हवेशीर व पावसापासून सुरक्षित शेड असावे. प्रति शेळी 10 ते 12 चौरस फूट जागा असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि पाण्याचा निचरा चांगला असावा अशी व्यवस्था असावी. त्यासाठी तुम्ही शेडमध्ये मुरुम वगैरे टाकू शकता. तिसरी गोष्ट आहे खाद्य व्यवस्थापन. तर खाद्य व्यवस्थापनामध्ये संतुलित आहार असणं खूप गरजेचं आहे. हिरवा चारा, त्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, नेपियर गवत प्रामुख्याने येतं. तसेच सुकं गवत, हिरवं गवत, मिनरल मिक्सचर्स, काळं मीठ जे किंवा वीट वगैरे मिळते ते शेडमध्ये लावणे. स्वच्छ पिण्याचे पाणी. जर पिण्याचे पाणी स्वच्छ नसेल तर लहान पिल्लांना किंवा शेळ्यांना खूपदा सर्दी होते आणि ते तिथे आजारी वगैरे पडू शकतात. योग्य संतुलित आहारामुळे वजन वाढ होते आणि उत्पन्न वाढते. आणि सर्वात महत्त्वाचा दुसरा मुद्दा आहे आरोग्य व्यवस्थापन. तर त्यासाठी नियमित लसीकरण, कृषी म्हणजेच कृमीनाशक औषधे, आजारी शेळ्यांना वेगवेगळे ठेवणे, तसेच लसीकरण करणे, शेडमध्ये चुना वगैरे मारणे, अशा गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आणि सर्वात जास्त महत्त्वाचा प्रॉफिट मिळण्यासाठी मार्केटिंग किंवा विक्री करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी स्थानिक बाजारपेठ, सणासुदीच्या काळात विशेषतः बकरी ईदला चांगले दर मिळतात.
किंवा थेट ग्राहकांना विक्री किंवा सोशल मीडियाचा यूज करून तुम्ही शेळ्या वगैरे विकू शकतात. तर चला आता सर्वात महत्त्वाची गोष्ट बघूयात, उत्पन्न. तर एका शेळीपासून वर्षाला कमीत कमी 2 ते 3 पिल्ले मिळतात. तसेच 20 शेळ्यापासून 40 ते 50 पिल्ले मिळू शकतात. जर प्रति पिल्लू आपण एक 3,000 ते 6,000 किंवा आताच्या सिच्युएशननुसार 9-10 हजार रुपये पकडलं तर वार्षिक उत्पन्न हे कमीत कमी 2 लाख ते 5 लाखाच्या ह्याच्यामध्ये जातं. तर नफा जर बघितला तर योग्य व्यवस्थापन केल्यास पहिल्या वर्षानंतर 40% ते 60% नफा मिळू शकतो खर्च जाऊन. महत्त्वाची टिप्स जर ह्याच्यामध्ये असेल तर ती की कमी संख्येपासून तुम्ही सुरुवात करा. स्वतःचा चारा तयार करा घरच्या घरी. कमी खर्चामध्ये तयार झाला पाहिजे विकत आणण्यापेक्षा. सरकारी योजना व सबसिडीचा फायदा घ्या. प्रशिक्षण घेऊनच व्यवसाय सुरू करा. तर याच्यावर निष्कर्ष आपला असा निघाला की शेळीपालन हा शाश्वत फायदेशीर व्यवसाय आहे. योग्य नियोजन, खर्च नियंत्रण आणि बाजारपेठेचा अभ्यास केल्यास कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळवता येतो. तर तुम्हाला व्हिडिओ वगैरे कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपण तुमचे जर काही डाऊट्स किंवा क्वेश्चन्स असतील तेही विचारा. आपण त्यांचे सर्वांचे सोल्युशन्स किंवा उत्तर देऊया. निष्कर्ष आपला असा निघाला की शेळीपालन हा शाश्वत व फायदेशीर व्यवसाय आहे. योग्य नियोजन, खर्च नियंत्रण आणि बाजारपेठेचा अभ्यास केल्यास कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळवता येतो. तर तुम्हाला व्हिडिओ वगैरे कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपण तुमचे जर काही डाऊट्स किंवा क्वेश्चन्स असतील तेही विचारा. आपण त्यांचे सर्वांचे सोल्युशन्स किंवा उत्तरे देऊयात.